नमस्कार. कुक विथ स्नेहल आंबेमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला घरी श्रीखंड बनवण्यासाठी दह्याचा चक्का तयार करून एकदम सोप्या पद्धतीने 4 वेगवेगळ्या नॅचरल आणि ओरिजिनल फ्लेवरचे श्रीखंड बनवण्याची योग्य पद्धत दाखवणार आहे. अगदी विकतच्या श्रीखंडाप्रमाणेच मखमली, क्रीमी आणि टेस्टी असे श्रीखंडाचे 4 प्रकार आज मी तुम्हाला तयार करून दाखवणार आहे. घरात उपलब्ध असलेल्या मोजक्या सामग्रीमध्ये योग्य पद्धत वापरून 4 वेगवेगळ्या नॅचरल फ्लेवरचे श्रीखंड आज मी तुम्हाला तयार करून दाखवणार आहे. प्रत्येक सण समारंभाला तुम्ही घरीच हे 4ही वेगवेगळ्या फ्लेवरचे श्रीखंड अगदी कमी खर्चात आणि झटपट तयार करू शकता. आपल्याकडे जवळपास प्रत्येक सण समारंभाला श्रीखंड पुरीचा बेत तर होतच असतो. विकतचं श्रीखंड हे अगदी कमी क्वांटिटीमध्ये फारच महाग मिळतं. पण असं घरी तयार केलेलं श्रीखंड अगदी कमी खर्चात आणि जास्त क्वांटिटीमध्ये बनवून तयार होतं. अतिशय क्रीमी, मखमली आणि टेस्टी असे 4 वेगवेगळ्या नॅचरल फ्लेवरचे श्रीखंड आज मी तुम्हाला घरात उपलब्ध असलेल्या अगदी मोजक्या सामग्रीमध्ये तयार करून दाखवणार आहे. चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर दह्याचा चक्का बनवण्यासाठी इथे मी ह्या खोलगट बाउलवर ही गाळणी ठेवून घेतली आहे. या गाळणीवर मी हा पातळ रुमाल अशा पद्धतीने ठेवून घेणार आहे. शक्य होईल तेवढा हा कपडा पातळ घ्यायचा आहे. बस तर आता ह्याच्यामध्ये मी हे दही घालून घेणार आहे. श्रीखंड बनवण्यासाठी दही आंबट नसलं पाहिजे ह्याची काळजी घ्यायची आहे. तुम्ही घरी तयार केलेलं दही सुद्धा वापरू शकता. फक्त दही हे चांगलं घट्ट असायला हवं. घट्ट दह्याचा चक्का सुद्धा अगदी घट्ट आणि जास्त प्रमाणात तयार होतो. तर 200 ग्रामचा एक दह्याचा डब्बा असे 2 दह्याचे डब्बे मी ह्या ठिकाणी घेतले. म्हणजेच टोटल 400 ग्राम दही मी ह्या ठिकाणी घेतलंय. आता ह्या रुमालाला मी अशी एक घट्ट गाठ बांधून घेणार आहे आणि ह्याच्यावर जड वजनाची वस्तू ठेवून ह्याला मी असंच फ्रीजमध्ये निथळत ठेवणार आहे. सेम ह्याच पद्धतीने मी अजून 4 डब्बे दही दुसऱ्या एका रुमालामध्ये बांधून फ्रीजमध्ये निथळत ठेवणार आहे. रात्रभर ह्याला फ्रीजमध्ये निथळत ठेवायचंय म्हणजे ह्याच्यातलं संपूर्ण पाणी निथळून जाईल आणि आपल्याला श्रीखंड बनवण्यासाठी ह्याचा घट्ट चक्का मिळेल. तर हे पहा, इथे मी ह्याच्यावर असा जड खलबत्ता ठेवून ह्याला रात्रभर फ्रीजमध्ये निथळत ठेवलं होतं. हे पहा, तुम्ही इथे पाहू शकता. आपला हा दह्याचा चक्का ह्या ठिकाणी फारच मस्त असा घट्ट तयार झालाय. श्रीखंड बनवण्यासाठी असा घट्ट चक्का असला की श्रीखंड सुद्धा छान असं घट्ट तयार होतं. तर हे पहा, तुम्ही इथे पाहू शकता. आपला हा दह्याचा चक्का बघा किती घट्ट तयार झालाय. हे पहा, याचे बघा कसे तुकडे होत आहेत. याच्यावरून तुम्हाला समजलंच असेल की आपला हा चक्का किती घट्ट तयार झालाय. इथे या दुसऱ्या कपड्यामध्ये मी 4 डब्बे दही घालून निथळत ठेवलं होतं. हे पहा, आपला हा दह्याचा चक्का सुद्धा फारच छान असा घट्ट तयार झालाय. श्रीखंड तयार करण्यासाठी पहिले तर दही हे अगदी घट्ट असायला हवं. दही घट्ट असलं की दह्याचा चक्का सुद्धा जास्त प्रमाणात आणि घट्ट तयार होतो. दुसरं म्हणजे दही हे जास्त दिवसांचं आणि जास्त आंबट नसलं पाहिजे. अगदी फ्रेश आणि आंबट नसलेलं दही घ्यायचंय हा चक्का तयार करण्यासाठी. हे पहा, तुम्ही ते पाहू शकता. आपला हा दह्याचा चक्का बघा किती छान असा घट्ट तयार झालाय. हे पहा, ह्याचे बघा कसे तोडून तुकडे होत आहेत. हे पहा, फारच मस्त आणि परफेक्ट असा दह्याचा चक्का आपला ह्या ठिकाणी तयार झालाय. तर आता श्रीखंड अगदी विकतच्या सारखा मखमली आणि क्रीमी बनवण्यासाठी ही एक सर्वात महत्त्वाची स्टेप फॉलो करायची आहे. हे पहा, ज्या पातळ कपड्यामध्ये आपण दही निथळत ठेवलं होतं, तोच कपडा मी ह्या बाउलवर असा घट्ट बांधून घेणार आहे. आता ह्याच्यामध्ये मी हा थोडा थोडा चक्का घालून याला असं स्पॅच्युलाच्या साह्याने ह्या कपड्याने गाळून घेणार आहे. ही स्टेप तुम्ही फॉलो केली तर तुमचा हा चक्का फारच मस्त असा क्रीमी तयार होईल. हे पहा, तुम्ही ते पाहू शकता. कपड्याने ह्याला गाळून घेतल्यानंतर हा चक्का बघा किती छान असा क्रीमी, सॉफ्ट आणि मखमली झालाय. बस अशाच पद्धतीने मी सगळा चक्का असा कपड्याने गाळून घेणार आहे. तर हे पहा, इथे मी हा सगळा चक्का कपड्याने असा गाळून घेतलाय. तुम्हाला जर कपड्याने गाळायला अवघड वाटत असेल तर तुम्ही सोजीच्या चाळणीने सुद्धा चक्का गाळून घेऊ शकता. ते तुम्हाला सोपं जाईल. तुम्हाला जर अगदी परफेक्ट आणि क्रीमी असं श्रीखंड हवं असेल तर ही एक स्टेप तुम्हाला नक्की फॉलो करायची आहे. याचा रिझल्ट सुद्धा तुम्हाला नक्कीच चांगला दिसून येईल. याला मी या स्टीलच्या भांड्यामधून या फायबरच्या बाउलमध्ये काढून घेणार आहे. कारण ह्यानंतर मी ह्याच्यामध्ये साखर आणि दुधावरची साय मिक्स करून घेणार आहे आणि ह्याला फ्रीजमध्ये सेट करायला ठेवणार आहे. आंबट प्रकार जास्त वेळ धातूच्या भांड्यामध्ये ठेवायचे नसतात.
आता ह्या एवढ्या चक्क्यामध्ये मी ही मेजरिंग कपाच्या मापाने ही 1 कप पिठी साखर घालून मिक्स करणार आहे. सुरुवातीला गरजेनुसार शक्यतो चक्क्याच्या समप्रमाणात ह्याच्यामध्ये पिठी साखर घालून मिक्स करून घ्यायची आहे. टेस्ट केल्यानंतर जर तुम्हाला हे मिश्रण गोडीला परफेक्ट वाटलं नाही, तर तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार याच्यामध्ये पिठी साखर घालून याला चांगलं असं 4 ते 5 मिनिट फेटून घ्यायचंय. सगळी 1 कप पिठी साखर घालून मी ह्याला असं 4 ते 5 मिनिट चांगलं फेटून घेणार आहे. ही एक स्टेप श्रीखंड बनवताना फारच महत्त्वाची असते. ह्याच्याने चक्क्यामध्ये पिठी साखर छान मिक्स होते आणि आपलं हे श्रीखंडाचं मिश्रण सुद्धा फेटून छान असं क्रीमी, फ्लफी आणि हलकं-फुलकं होतं. तसं तर श्रीखंड बनवायला फारच सोपं आहे. पण परफेक्ट असं क्रीमी आणि फ्लफी असं श्रीखंड बनवण्यासाठी या स्टेप्स फॉलो करणं फारच गरजेचं आहे. हे पहा, याला फेटून घेतल्यानंतर आता तुम्ही हे मिश्रण ह्या ठिकाणी पाहू शकता. हे पहा, केकला लावलेली क्रीम कशी असते, एकदम क्रीमी आणि फ्लफी. बस तसंच आपलं हे मिश्रण छान असं क्रीमी आणि फ्लफी तयार झालंय. आता ह्याच्यामध्ये मी ही एक छोटी वाटी दुधावरची ताजी साय घालून घेणार आहे. हे मिश्रण अगोदर चांगलं फेटून घेतल्यानंतरच ह्याच्यामध्ये साय घालायची आहे. कारण साय घातल्यानंतर ह्याला जास्त वेळ फेटायचं नसतं. त्याच्याने हे मिश्रण साईचं लोणी तयार होऊन तुप्पट होईल. साय घातल्यानंतर फक्त साय ह्या मिश्रणामध्ये एकजीव होईल अशा पद्धतीने ह्याला मिक्स करून घ्यायचंय. या साईऐवजी तुम्ही रेडीमेड फ्रेश क्रीमचा सुद्धा वापर करू शकता. पण आज मी तुम्हाला घरातल्या सामग्रीचा वापर करून हे श्रीखंड तयार करून दाखवणार आहे. तर हे पहा, इथे मी या मिश्रणामध्ये साय मिक्स करून घेतली आहे. आता ह्याला मी अगदी फक्त 15 ते 20 मिनिट फ्रीजमध्ये सेट करायला ठेवून देणार आहे. हे मिश्रण फ्रीजमध्ये ठेवून छान सेट होईल. याचा मस्त असा घट्ट चक्का तयार होईल श्रीखंड बनवण्यासाठी. जर तुमचं हे मिश्रण फ्रीजमध्ये सेट करायला ठेवून सुद्धा पातळ झालं, तर काय करायचं ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दाखवणार आहे. तयार केलेला श्रीखंडाचा चक्का फ्रीजमध्ये सेट होत आहे, तोपर्यंत इथे मी या वाटीमध्ये हे काही काजू, बदाम, पिस्ता असे रात्रीच पाण्यात भिजत घातले होते. ह्याच्यातल्या पिस्त्याची आणि बदामाच्या वरची साल काढून घ्यायची आहे आणि ह्यांचे सुरीने बारीक बारीक काप करून घ्यायचे. ह्यांचं प्रमाण हे टोटली तुमच्या आवडीवर डिपेंड राहील. ह्यांना भिजवण्यापेक्षा तुम्ही ह्यांचा न भिजवता सुद्धा श्रीखंडामध्ये वापर करू शकता. पण परफेक्ट असं श्रीखंड तयार करायचं असेल, तर ही एक महत्त्वाची स्टेप तुम्हाला फॉलो करावी लागेल. कुठल्याही चांगल्या गोष्टीसाठी थोडीशी मेहनत तर करायलाच लागते. ह्यांचा वापर आपण श्रीखंड बनवताना करणार आहोत. तर हे पहा, अशा पद्धतीने ह्यांना असं बारीक चिरून घ्यायचंय. तर सर्वात अगोदर मी मँगो फ्लेवरचं श्रीखंड म्हणजेच आम्रखंड तयार करणार आहे. तर ह्या एका आंब्याचा गर मी त्यासाठी काढून घेणार आहे. हा आंब्याचा गर अजिबात पाणी न घालता मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे. याच्यामध्ये आंब्याच्या गुठळ्या अजिबात नाही राहिल्या पाहिजे. तर हे पहा, आता आपला हा चक्का फ्रीजमध्ये ठेवून किती छान सेट झालाय. ह्याचा छान असा घट्ट चक्का तयार झालाय. तयार केलेल्या चक्क्याचे मी 4 वेगवेगळ्या फ्लेवरचे श्रीखंड बनवणार आहे. तेव्हा तयार केलेल्या चक्क्याच्या 4 भागातला एक भाग मी ह्या बाउलमध्ये घालून घेणार आहे. आता ह्याच्यामध्ये मी हा मिक्सरला तयार केलेला आंब्याचा रस घालून घेणार आहे. ह्यानंतर हे आपण कट केलेले काही ड्राय फ्रुट्स मी ह्याच्यामध्ये घालणार आहे. ह्यांचं प्रमाण हे टोटली तुमच्या आवडीवर डिपेंड राहील. यानंतर आता हे खलबत्त्यात कुटलेले वेलदोड्याचे थोडेसे दाणे मी ह्याच्यामध्ये घालणार आहे. श्रीखंडामध्ये वेलदोड्याची अगदी बारीक पूड घालायची नाहीये. तर असे वेलदोड्याचे दाणे खलबत्त्यामध्ये थोडेसे जाडसर कुटून घालायचे आणि ह्यांचा फ्रेश खलबत्त्यामध्ये कुटून लगेचच वापर करायचा आहे. याचा फ्लेवर श्रीखंडाला फारच छान येतो. ज्यांना ह्या आम्रखंडामध्ये वेलदोड्याची टेस्ट आवडत नसेल, त्यांनी ही वेलदोड्याची पूड ह्याच्यामध्ये नाही घातली तरी चालेल. पण ह्याच्याने हे आम्रखंड चवीला फारच छान लागतं. तर हे पहा, इथे आपलं हे नॅचरल आणि ओरिजिनल चवीचं आम्रखंड म्हणजेच मँगो फ्लेवरचं श्रीखंड ह्या ठिकाणी अगदी परफेक्ट बनून तयार झालंय. हे पहा, फारच मखमली, क्रीमी आणि अतिशय टेस्टी असं आपलं हे मँगो फ्लेवरचं श्रीखंड ह्या ठिकाणी बनून तयार झालंय. ह्याला मी एका बाउलमध्ये काढून फ्रीजमध्ये सेट करायला ठेवणार आहे. याला जरा वेळ फ्रीजमध्ये सेट करायला ठेवलं की हे छान असं परफेक्ट घट्ट तयार होईल. यानंतर आता मी स्ट्रॉबेरी फ्लेवरचं श्रीखंड तयार करणार आहे. त्यासाठी इथे मी या 5 स्ट्रॉबेरी घेतल्या आहे. स्ट्रॉबेरी ही चवीला हलकीशी आंबट असते.
तेव्हा ह्यांचा वापर श्रीखंडामध्ये फ्लेवरसाठी अगदी गरजेपुरता करायचा आहे. यांचे असे सुरीने बारीक तुकडे करून घेतले की ह्यांना सुद्धा मिक्सरमध्ये पाणी न घालताच अगदी बारीक करून घ्यायचंय. तर आता स्ट्रॉबेरी फ्लेवरचं श्रीखंड तयार करण्यासाठी इथे मी ह्या बाउलमध्ये पुन्हा गरजेप्रमाणे थोडासा चक्का घालून घेणार आहे. यानंतर आता ह्याच्यामध्ये मी हा मिक्सरला तयार केलेला स्ट्रॉबेरीचा हा गर घालून घेणार आहे. यानंतर आवडीप्रमाणे थोडेसे बारीक केलेले ड्रायफ्रुट्स आणि थोडेसे खलबत्त्यात कुटलेले वेलदोड्याचे दाणे ह्याच्यामध्ये घालायचे. हे सर्व जिन्नस चमच्याने असे चांगले मिक्स करून घ्यायचे. आज मी तुम्हाला सगळ्या फ्लेवरचे श्रीखंड एकदम नॅचरल आणि ताज्या फळांचा वापर करून आणि कुठल्याही कलरचा आणि इसेन्सचा वापर न करता तयार करून दाखवणार आहे. एकदम ओरिजिनल टेस्ट आणि नॅचरल फ्लेवरचे सगळ्या प्रकारचे श्रीखंड आज मी तुम्हाला तयार करून दाखवणार आहे. तर हे पहा, इथे आपलं हे स्ट्रॉबेरी फ्लेवरचं श्रीखंड ह्या ठिकाणी एकदम परफेक्ट, क्रीमी आणि टेस्टी बनून तयार झालंय. यानंतर आता मी तुम्हाला राजभोग श्रीखंड तयार करून दाखवणार आहे. त्यासाठी इथे मी ह्या बाउलमध्ये पुन्हा गरजेप्रमाणे थोडासा चक्का घालून घेणार आहे. आता ह्याच्यामध्ये मी बारीक चिरलेले ड्रायफ्रुट्स थोडेसे जास्त प्रमाणात घालणार आहे. राजभोग श्रीखंडामध्ये ड्रायफ्रुट्सचं प्रमाण जास्त असतं आणि ह्या व्यतिरिक्त तुम्ही ह्याच्यामध्ये इतरही ड्रायफ्रुट्स घालू शकता. यानंतर आता ह्याच्यामध्ये मी हे 1 चमचा दुधामध्ये 9 ते 10 केशरच्या काड्या भिजवलेलं दूध घालून घेणार आहे. याच्याने आपल्या ह्या श्रीखंडाला रंग आणि केशरचा सुगंध दोन्ही फारच छान येईल. आणि आता सर्वात शेवटी थोडेसे खलबत्त्यात कुटलेले वेलदोड्याचे दाणे मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे. या राजभोग श्रीखंडामध्ये तुम्ही भरभरून ड्रायफ्रुट्सचा वापर करू शकता. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ह्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स घालू शकता. तर हे पहा, इथे आपलं हे राजभोग श्रीखंड सुद्धा ह्या ठिकाणी फारच मस्त असं क्रीमी आणि टेस्टी बनून तयार झालंय. याला सुद्धा मी एका बाउलमध्ये काढून फ्रीजमध्ये सेट करायला ठेवणार आहे. 3 फ्लेवरचे श्रीखंड तयार केल्यानंतर आता ह्या बाउलमध्ये हा जो चक्का शिल्लक राहिलाय ह्याचं मी एकदम सिंपल आणि टेस्टी फ्लेवरचं श्रीखंड तयार करणार आहे. तर आता सुरुवातीला मी ह्याच्यामध्ये हे वाटीत शिल्लक राहिलेले चिरलेले सगळे ड्रायफ्रुट्स घालून घेणार आहे. ह्याच्यामध्ये मी ड्रायफ्रुट्सचा वापर भरभरून केलाय. यानंतर आता हे खलबत्त्यात कुटलेले वेलदोड्याचे दाणे सुद्धा मी ह्याच्यामध्ये घालणार आहे. बस हा जो फ्लेवर आहे हा आपण एकदम सिंपल ठेवणार आहोत. सिंपल जरी असला तरी चवीला मात्र फारच टेस्टी लागतो हा फ्लेवर. याला मी ड्रायफ्रुट्स इलायची श्रीखंड असं नाव दिलंय. हे साधं सिंपल ड्रायफ्रुट्स इलायची फ्लेवरचं श्रीखंड फारच टेस्टी लागतं खाण्यासाठी. तर हे पहा, इथे आपलं हे श्रीखंड सुद्धा फारच क्रीमी, मखमली आणि टेस्टी बनून तयार झालंय. या सर्व श्रीखंडांना मी मखमली अशी उपमा दिली आहे, कारण जसं मखमली कपड्याला टच केल्यानंतर आपल्याला त्याचा सॉफ्ट फील येतो, बस तसंच हे श्रीखंड तोंडात घातल्यानंतर किंवा मग याला टच केल्यानंतर याचा तसा फील येतो. तर आता हा चक्का जर तुमच्याकडून चुकून काही कारणास्तव अगदीच पातळ झाला आणि तुम्हाला त्याचं श्रीखंड जर घट्ट बनवायचं असेल, तर त्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार होते. तर हे पहा काय करायचंय, श्रीखंड तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये अशी गरजेप्रमाणे थोडीशी मिल्क पावडर घालून मिक्स करायची आहे. याच्याने तुमचं श्रीखंड मस्त असं घट्ट तयार होईल आणि सोबतच श्रीखंडाची क्वांटिटी सुद्धा वाढेल. एवढंच नाही तर मिल्क पावडर घातल्याने श्रीखंड खाण्यासाठी छान रवाळ आणि टेस्टी लागेल. याला जरा वेळ फ्रीजमध्ये सेट करायला ठेवलं की हे अजूनच जास्त घट्ट होईल. तर हे पहा, इथे आपलं हे श्रीखंड सुद्धा ह्या ठिकाणी अतिशय टेस्टी, रवाळ आणि क्रीमी बनून तयार झालंय. याला सुद्धा मी एका बाउलमध्ये काढून फ्रीजमध्ये सेट करायला ठेवणार आहे. 15 ते 20 मिनिट यांना फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायचंय. तर हे पहा, इथे आपले हे 4ही ओरिजिनल आणि नॅचरल फ्लेवरचे श्रीखंड ह्या ठिकाणी फ्रीजमध्ये ठेवून छान सेट झाले आणि आपले हे 4ही फ्लेवर फारच जबरदस्त बनून तयार झाले. बस यांच्यावर मी अगदी थोडा थोडा पिस्त्याचा चोरा घालून घेणार आहे. याच्यातलं जे मँगो फ्लेवरचं आणि स्ट्रॉबेरी फ्लेवरचं श्रीखंड आहे त्याच्यामध्ये तुम्ही आंब्याचे बारीक बारीक काप आणि स्ट्रॉबेरीचे बारीक बारीक काप घालू शकता. हे टोटली तुमच्या आवडीवर डिपेंड राहील. तर हे पहा, इथे आपले हे श्रीखंडाचे 4ही फ्लेवर ह्या ठिकाणी फारच टेस्टी, क्रीमी आणि मखमली बनून तयार झाले.
ह्यांना बघूनच तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असेल. ताज्या फळांचा वापर करून फ्लेवरसाठी इसेन्स तसेच कलरसाठी फूड कलरचा वापर न करता आपले हे सगळे फ्लेवर अगदी नॅचरल आणि ओरिजिनल चवीचे बनून तयार झाले. विकतच्या सारखंच परफेक्ट असं श्रीखंड बनवण्याच्या सगळ्या ट्रिक्स आज मी तुमच्यासोबत ह्या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहे. आता तुम्हाला सण समारंभाला विकतचं महागाचं श्रीखंड आणायची गरज नाही पडणार. कारण आता तुम्ही अगदी विकतच्या सारखंच श्रीखंड हव्या त्या फ्लेवरमध्ये घरीच तयार करू शकाल. तेही अगदी नॅचरल आणि ओरिजिनल चवीचं. प्रत्येक सणाला किंवा मग घरी काही कार्यक्रम असेल तेव्हा पाहुण्या-रावळ्यांसाठी तुम्ही ह्यापैकी हव्या त्या फ्लेवरचं श्रीखंड जास्त क्वांटिटीमध्ये कमी खर्चात घरीच तयार करू शकता. फारच क्रीमी, मखमली आणि टेस्टी बनून तयार झाले आपले हे चारही फ्लेवर ह्या ठिकाणी. चपाती आणि पुरीसोबत तुम्ही ह्यांचा मनसोक्त आस्वाद घेऊ शकता. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सगळ्या ट्रिक्स आणि स्टेप्स फॉलो केल्या तर तुमचं श्रीखंडसुद्धा विकतच्या सारखंच असंच अगदी क्रीमी, मखमली, घट्ट आणि टेस्टी बनून तयार होईल. तर तुम्ही माझ्या या रेसिपीप्रमाणे असे हे 4 फ्लेवरचे श्रीखंड एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा. टेक केअर.